नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत भरली भेंडी। त्यासाठी मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापून तिचे 2 भाग करून घेतलेले आहेत। भेंडीसाठी मसाला तयार करण्यासाठी आता गॅसवर कढईत थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपण त्यात 5-6 पाकळ्या लसूणही भाजून घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेले शेंगदाणे आणि लसूण टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर त्यामध्ये आपण थोडीशी जिरी, हळद, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला टाकणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 5-6 पाने कढीपत्त्याची टाकून घेणार आहोत। आणि आता हे वाटण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर हे वाटण आपण पाणी न वाटता वाटून घेतलेले आहे। थोडेसे जाडसर ठेवायचे आहे। त्यानंतर त्यातले काही वाटण मी 2-3 चमचे वाटण काढून घेतलेले आहे। ह्या वाटलेल्या मसाल्यात आपण अर्धा पळी तेल टाकून घेणार आहोत। आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे मिक्स केलेलं वाटण आपण काप दिलेल्या भेंड्यांमध्ये भरून घेणार आहोत। एक एक करून आपण सर्व भेंड्यांमध्ये हे वाटण भरून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व भरून घेतलेले आहे। आणि आता गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत 1 चमचा जिरी, त्यानंतर 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकणार आहोत। फोडणीसाठी आपण त्यात थोडासा कढीपत्ताही टाकणार आहोत। आणि कढीपत्ता चांगला तडतडला की आपण त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकणार आहोत। आणि त्यानंतर आपण हे भरलेल्या भेंड्यात टाकून अशा प्रकारे चांगले परतून घेणार आहोत। हे चांगले परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। आणि आता आपण अर्धा लिंबू कापून घेणार आहोत आणि तो परतलेल्या भेंडीवर टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे लिंबू टाकल्यानंतर आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। आणि आपण मसाल्यात अगोदरच मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडेसेच मीठ टाकायचे आहे। आणि भेंडी चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। भेंडी शिजलेली आहे, त्यामुळे आपण त्याच्यानंतर राहिलेला सुका मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि तेही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे चांगलं परतून झाल्यानंतर तयार आहे आपली भरली भेंडी। तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।